नमस्कार. पालघर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. कारण डिसेंबरच्या सुरुवातीला हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. त्यामुळे पिकांचं नियोजन अगदी काळजीपूर्वक करावं लागेल. चला तर मग पाहूया या आठवड्यात काय महत्त्वाचं आहे. आणि हो, हे लक्षात ठेवायला हवं की हा जो काही सल्ला आहे तो थेट कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, गोखले एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय हवामान विभाग यांच्याकडून आला आहे. म्हणजेच ही माहिती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. तर मग या आठवड्याचं चित्र अगदी स्पष्ट आहे. आकाश निरभ्र आणि हवामान पूर्णपणे कोरडं. मग अशा परिस्थितीत आपल्या पिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यावरच आपल्याला आज लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, मग सगळ्यात आधी बघूया हवामानाचा नेमका अंदाज काय सांगतोय. कारण पुढचा सगळा सल्ला ह्याच हवामानावर अवलंबून आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर पाऊस 0 आहे. अजिबात पाऊस नाहीये. कमाल तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील, पण किमान तापमान मात्र 13 ते 17 डिग्रीपर्यंत खाली येऊ शकतं आणि सोबतच आकाश पूर्णपणे मोकळं निरभ्र राहील. बरं, पाऊस नाही, आकाश निरभ्र, मग याचा आपल्या पिकांवर नेमका काय परिणाम होणार? तर याचा थेट परिणाम असा होतो की पावसाचा आधार नसल्यामुळे नव्यानं लावलेली पिकं, भाजीपाला आणि विशेषतः रोपवाटिकांमध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. आणि यामुळे काय होतं तर पिकांच्या वाढीवर एक प्रकारचा ताण येतो. माता या समस्येवर उपाय काय? तर एकच प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे हुशारीने केलेलं सिंचन. खरं तर हा या आठवड्यातला सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. आता हुशारीने सिंचन म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न पडला असेल तर याचा सोपा अर्थ आहे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं. म्हणजेच ठिबक किंवा तुषार सिंचन. रबी हंगामासाठी तर ही पद्धत एक वरदानच आहे. कारण यामुळे पाणी, वेळ आणि वीज या तिन्हींची बचत होते आणि कमी पाण्यात जास्त शेती करता येते. चला आता वळूया काही प्रमुख पिकांकडे. बघूया भात, तूर आणि कडधान्यांसाठी काय खास सल्ला आहे. ज्यांची भात मळणी झाली आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. धान्य साठवण्यापूर्वी ते कडक उन्हात चांगलं वाळवून घ्या. दाण्यातला ओलावा फक्त 10 ते 12% राहिला पाहिजे. यानंतर शेतात नांगरट करून पिकाचे जे काही अवशेष उरलेत ते नष्ट करा. यामुळे पुढच्या पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. आता तुरीबद्दल बोलूया. पीक जर फुलोऱ्यात किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तर सावधान, कारण शेंगा पोखरणारी अळी हल्ला करू शकते. त्यामुळे पिकावर रोज नजर ठेवा. जर प्रादुर्भाव दिसलाच तर क्लोरांट्रेनिलिप्रोल किंवा स्पिनोसॅड यांसारख्या शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी ताबडतोब करावी. भात कापणी झाली की शेतात जी ओल शिल्लक राहते ना, तिचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. या ओलाव्यावर वाल, चवळी, मुगासारखी कडधान्य घेता येतात. यासाठी वेगळी मशागत करण्याची गरज नाही. थेट 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर टोकण पद्धतीने पेरणी करून टाकावी. प्रमुख पिकांनंतर आता नंबर लागतो तो फळबागा आणि भाजीपाल्याचा. इथे काय काळजी घ्यायची ते बघूया. इथे आपण 2 महत्त्वाच्या बागांबद्दल बोलणार आहोत, चिकू आणि सुपारी. दोन्हीसाठी वेगवेगळ्या समस्या आहेत आणि उपायही वेगवेगळे आहेत. चिकूच्या बागेत फुलकळी पोखरणाऱ्या अळीचा धोका आहे. त्यासाठी 50% फुलं आल्यावर डेल्टामेथ्रिनची फवारणी करावी. तर दुसरीकडे सुपारीच्या झाडांना तीव्र उन्हापासून वाचवण्यासाठी खोडाला गवताचा पेंढा गुंडाळावा. आणि हो, चिकूला दर 6 ते 8 दिवसांनी आणि सुपारीला 7 ते 8 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे. आता काजू बागायतदारांसाठी जास्त उत्पन्न हवं असेल तर ह्या 3 गोष्टी अगदी लक्षातच ठेवा. पहिलं, पालवी, मोहोर आणि फळधारणेच्या वेळी 19-19-19 या खताची फवारणी करा. दुसरं, नवीन कलमांवर जोडाच्या खालून येणारी फूट लगेच काढून टाका. आणि तिसरं, झाडाचा बुंधा नेहमीच स्वच्छ ठेवा. मोगऱ्याच्या फुलांची बाग असेल तर 2 किडींपासून सावध राहावं लागेल. एक म्हणजे पांढरी माशी आणि दुसरी कळी पोखरणारी अळी. पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे लावा आणि अळीसाठी प्रोफेनोफॉसची फवारणी करा. आणि आता एक अतिशय महत्त्वाचा विषय, मिरचीची नवीन लागवड कशी करायची. जे शेतकरी मिरचीची नवीन लागवड करणार आहेत त्यांनी काही गोष्टी आधीच करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे वाफे तयार करताना त्यात सुपरफॉस्फेट, DAP आणि नीमकेकसारखी खतं मिसळा. दुसरं, रोपं लावण्यापूर्वी ती डायमेथॉएटच्या द्रावणात बुडवून घ्या म्हणजे कीड लागत नाही. शक्य असेल तर प्लास्टिक मल्चिंग पेपर नक्की वापरा.
आणि ठिबक सिंचन असेल तर लागवडीच्या आधी 8 ते 12 तास वाफे चांगले भिजवून घ्या. शेती म्हणजे फक्त पिकं नाही तर पशुधनही आलं आणि या थंड आणि कोरड्या हवामानात त्यांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. काही सोप्या गोष्टी आहेत ज्या नक्कीच करता येतील, जसं की जनावरांना हौदातलं थंडगार पाणी देऊ नका, त्याऐवजी विहिरीचं ताजं पाणी द्या. त्यांना जास्त पाणी प्यायला लावण्यासाठी पाण्यात थोडं गूळ किंवा मीठ मिसळा. गोठ्यात जमिनीवर कोरडं गवत टाकून उबदारपणा ठेवा आणि डासांपासून बचावासाठी संध्याकाळी धूर करा. तर बघा, या आठवड्याचं हवामानाचं चित्र अगदी स्पष्ट आहे. पाऊस नाही, आकाश निर्भ्र. मग आता खरा प्रश्न हा आहे की या स्पष्ट हवामानानुसार आपली शेतीची कृती योजना तयार आहे का? कारण योग्य नियोजन हीच यशस्वी शेतीची खरी गुरुकिल्ली आहे.